हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बोलणार आहोत डिसिजन मेकिंग या विषयावर, की डिसिजन्स आपण कसे घेऊ शकतो आयुष्यामध्ये. किंवा खूप लोकांना डिसिजन घेता येत नाही मॅडम, असा एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे सांगण्यात येतं की भीती वाटते, काय करू, होईल की नाही, अशी एक शंका असते. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, लाईफ कोच म्हणून काम करते. आपल्या आयुष्यामध्ये असणारे बिलीफ सिस्टीम आपण कशी चेंज करू शकतो, त्यातून आपण हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या सगळ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सवर कशी मात करू शकतो, तेही आपल्याच आतमध्ये असलेल्या शक्तीमधून कसं आपण हे सगळं सॉर्ट करू शकतो, ह्याबद्दल मी वेगवेगळे कोर्सेस घेते, मार्गदर्शन करते, पॉडकास्ट्स आहेत माझे सगळे. सो डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंग हा एक वास्ट सब्जेक्ट आहे तसा, आणि लॉजिकल पण आहे थोडासा म्हणायला. कारण आपल्याला आयुष्यात प्रत्येक ठिकाणी काहीतरी ठरवायचं असतं. पुढे जाण्यासाठी काहीतरी डिसाईड करावं लागतं, आणि त्या डिसिजनमधनंच गोष्टी योग्य अयोग्य मे बी अशा प्रकारे ठरत असतात. सो आपण डिसाईड कसं करू शकतो एखादी गोष्ट मी करू शकते किंवा मी करू शकत नाही. एक्झाम्पल घेऊया. आता मला बिझनेस करायचा आहे, पण मला काही सुचतच नाहीये, मी काय करू, कसं करू, काय त्याच्यामध्ये म्हणजे काही आयडियाच नाहीये. आयुष्यात कधी बिझनेस केला पण नाहीये, पण मला करायचा. मग आता ह्याच्यामध्ये डिसिजन्स कशी घ्यायची हा प्रश्न पडू शकतो. पण जेव्हा तुमचं फायनल आहे की एखादी गोष्ट करायची आहे, तिथेच पहिली स्टेप पूर्ण होते की तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय करायचं आहे ह्याबद्दल क्लॅरिटी आहे. आता ह्याबद्दल क्लॅरिटी आल्यानंतर काय होतं, आपण त्यावर काम करायला सुरुवात करणं एक्सपेक्टेड आहे. मग त्यामध्ये आपण काही पॉइंट्स काढू शकतो की काय विचार येत आहेत त्याच्याबद्दल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओव्हर थिंकिंग होत असते आपली कधी कधी. म्हणजे एकाच गोष्टीवर आपण कंटिन्युअसली रिपीटेडली तेच विचार करतो, की याला ओव्हर थिंकिंग असं आपण म्हणतात. आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे सुद्धा डिसिजन मेकिंग कपॅसिटी लूज होते, कमी होते. आता हे ओव्हर थिंकिंग मला हे करता येईल की आपण एकतर पास्टमध्ये जगत असतो किंवा फ्युचरमध्ये जगत असतो, त्यामुळे आपल्याकडे ओव्हर थिंकिंग असतं, अतिविचार असं आपण त्याला म्हणतो. आपल्याला प्रेझेंटमध्ये जगता यायला पाहिजे. आज जगायला शिकलात तर गोष्टी सहजपणे काम करायला लागतात. सो आजमध्ये जगता येणं ही एक मोठी गोष्ट आहे आयुष्यातली. मग ते आजमध्ये जगायला शिकायला लागतं आपल्याला. ते कसं शिकायचं, तर ती क्लॅरिटी आपल्याला या वेगवेगळ्या टेक्निक्समधनं येते, जी मी कोचिंगमध्ये घेते. आता आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम चालू असतात, मग आपल्याला कन्फ्युजन्स निर्माण होतात की मी हे करू की मी ते करू. पण खरं सांगू तर डिसिजन हे स्वतःच असलं पाहिजे. कधीही आपण दुसऱ्याला विचारायला लागलो की, असं म्हणलं होतं ना, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. तर ते खरंच आहे की आपण दुसऱ्याला जर विचारलं तर तो त्याचं मत सांगतो, तुमचं मत नसतं ते. त्यामुळे इथे ही महत्वाची गोष्ट आहे जी अधोरेखितपणे तुम्हाला घेतली पाहिजे, की तुमच्या मनात काय चालू आहे याचा मागोवा घेणं हे तुम्हाला गरजेचं आहे. आणि ओव्हर थिंकिंग करत असाल तर फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टी आपण, म्हणजे सबकॉन्शियस माइंड काय करतं, जे तुम्ही रिपीट करता त्याचा पॅटर्न बनवतो आणि ती तुमची रियालिटी बनतं. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे घडतं. सो आपल्याला तेच अवॉइड करायचे, तेच बाजूला करायचे आपल्यापासून, की तुम्हाला काय हवं आहे याबद्दल तुम्हाला डिसाईड करणं गरजेचं आहे. आपल्याला काय हवं आहे याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आपण काय करतो, जे नाही, जे नकोय तेच कंटिन्युअसली रिपीट करत असतो, आणि त्यामुळे डिसिजन मेकिंग पॉवर येत नाही आपल्याकडे, कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स येण्यासाठी, डिसाईड करण्यासाठी होपोनोपोनो, EFT अगेन तिथे काम करतात. मी दरवेळी बोलते कारण सोप्या पद्धती आहेत आयुष्य बदलण्यासाठी. परत आपल्याला कळत नसेल का होतंय, कशामुळे होतंय, तिथे सुद्धा हे काम करतं. सो सोपं पडतं हे सगळं करणं. सो आयुष्य सुधारायचं असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो हल्ली, रोजच्या कामामध्ये पण हे नाही केलं तर काय होईल, त्याचं पुढे काय करायचं, ह्याच्यामध्ये मी काय करू शकते, ऑफिसमध्ये जायचं आहे, मग पुढे उत्तरं काय देऊ, लोक माझं ऐकतील की नाही, इतके असंख्य प्रश्न लोकांना पडलेले असतात. त्या प्रश्नातून काहीच साध्य होत नाही, फक्त आणि फक्त ताण येतो सगळ्या गोष्टींचा, आणि त्या ताणामधून
डिसिजन मेकिंग कपॅसिटी अजून कमी होऊन जाते. सो आपल्याला डिसाईड करायचं एखादी गोष्ट, त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्टेप बाय स्टेप क्लॅरिटी असणं. आपल्याला काय हवंय याची. आता मला काय हवंय हे तुम्ही स्वतःला विचारलं तरी तुम्हाला एक 10 ऑप्शन्स येतील मनामध्ये. त्यातून मला अजून काय हवंय हे स्वतःला विचारलं की त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरायझेशन कराल, मला या गोष्टी हव्या आहेत, आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी तुम्हाला कशाला द्यायची आहे हे डिसाईड करायचं. हे डिसाईड केलं की तुम्हाला आपोआप समजून येईल की तुम्हाला काय पाहिजे आहे. इथे येते विषयाची क्लॅरिटी. तुम्हाला जे काय हवं आहे त्याबद्दलची क्लॅरिटी. ती मिळाल्यानंतर पुढे काय? क्लॅरिटी मिळाली म्हणजे सगळं झालं का? तर नाही. त्या संदर्भात काहीतरी विश्वास असायला लागतो, विचार असायला लागतो, ॲक्शन म्हणजे कृती काहीतरी घ्यावी लागते. आता एखादी गोष्ट डिसाईड केली, जसं की आता मी जॉब करणार आहे हे डिसाईड केलं तुम्ही, तर त्या दृष्टीने तुमचा रिझ्यूम तयार करायला लागतो. त्या दृष्टीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचं स्वतःचं पास्ट म्हणजे तुम्ही काय काय केलंय आत्तापर्यंत ते सगळं लिहून काढायला लागतं रिझ्यूमच्या स्वरूपात, आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी फॉरवर्ड करावा लागतो. ईमेल ID असू दे, लिंक्डइन असू दे, कुठे ओपनिंग आहे तिथे असू दे. जेव्हा एखादी गोष्ट करायची असेल तर या सगळ्या प्रकारे आपल्याला जेवढ्या पद्धतीने प्रयत्न करता येईल तेवढ्या पद्धतीने ती करण्याची गरज असते. सो याच्यातून काय होतं, आपल्याला ॲक्शन घेण्याची कला निर्माण होते. म्हणजे आपण ॲक्शन घेऊ लागतो की बाबा हां, ही गोष्ट करायची, त्याच्यापुढे हे 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 करायला हवंय. आपोआप सुचतं, दुसऱ्यांनी सुचवण्याची गरज आपल्याला पडत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा तुमच्याकडे डिसिजन मेकिंग कपॅसिटी आपोआप यायला लागेल. तुमचा स्ट्रेस आपोआप निघून जायला लागेल आणि तुम्हाला जे हवंय ते क्लॅरिटीने तुमच्या समोर यायला लागेल. सो ह्या प्रकारे तुम्ही डिसाईड करू शकता. कॉन्फिडन्सही आपोआप येतो. होपोनोपोनो केल्यामुळे निगेटिव्हिटी रिमूव्हल होऊन जातं. आपण पास्ट गोष्टी, मुळात ही समजून घेण्याची गोष्ट आहे, पास्ट हा पास्ट आहे, तो झालेला आहे, तो बदलता येत नाही. फ्युचर आपल्याला माहिती नाही आहे, आपण त्याच्यावर विचार करून काय मिळणार आहे. गोल डिसाईड असणं ठीक आहे, पण पूर्ण फ्युचर उगाच परत परत हे करत राहणं त्याला काही पॉईंट नसतो. काही गोष्टी तुमच्या साधनेतून तुम्हाला मिळतात, म्हणजे ही प्रोसेस असते. तुम्ही तुमचं फ्युचर नक्की ठरवू शकता, पण तुमच्या ते ॲक्शनमधून घडत असतं. त्यामुळे प्रेझेंटमध्ये जगणं हे केव्हाही युजफुल आहे. प्रेझेंटमध्ये जगायला शिका. तुम्हाला जे हवंय, जसं हवंय तसं मिळायला सुरुवात होईल. आता तुम्हाला ह्याबद्दल काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा. ही गोष्ट फॉलो करून तुम्हाला समजा डिसाईड करता येत असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये लिहा की येस, मी डिसिजन घेतला आहे, मला या गोष्टीचा फायदा झाला आहे. होपोनोपोनो करा, त्यानेही डिसाईड होईल. किंवा स्वतःला सरेंडर करून टाकायचं, माझ्यासाठी योग्य गोष्टी घडत आहेत. ह्या प्रकारे सरेंडर करून टाकलं तरीही गोष्टी चांगल्या प्रकारे काम करतात. सो ह्या गोष्टी करा. खाली कमेंट करा, तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल ऐकायला आवडेल, कशाबद्दल ऐकायला आवडेल हे नक्की सांगा मला. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू मिळत असेल तर ही गोष्ट तुम्ही फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.